नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी सोनामध्ये। तर आज आपण बघणार आहोत की आंब्याचा आमरस कसा बनवतात आंब्यापासून आणि त्याची साठं कशी घालतात कोकणात। चला तर मग बघूया। तर पहिला आपण आंबे असतात त्याचा आपण कट करून त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून आणि त्याच्यामध्ये साखर टाकून नंतर ते गॅसवर ठेवले जातात, कारण की त्याला उकळी म्हणजे जरा गरम होण्यासाठी। आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आपण उन्हात सुकट टाकायचे, म्हणजे ताटावर तेल टाकून त्याच्यानंतर उन्हात सुकट टाकले जातात आणि त्याच्यानंतर त्याला टेस्ट येते। तर कोकणामध्ये अशीच बनवली जातात। हीच तर खासियत आहे की आंब्यापासून साठं म्हणजे त्याचा एक पोळीसारखा आकार दिला असतो गोल, आणि ते खायला नंतर सुकल्यानंतर एवढी मस्त लागतात उन्हात टाकल्यानंतर। तुम्ही बघालच ते उन्हात कशा प्रकारे टाकली जातात। आता ते उकळायला ठेवलं आहे, उकळून झाल्यावर त्याच्यात साखर ऑलरेडी टाकली आहे, कारण की ती साखर जरा मेल्ट व्हायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग ती ताटात तेल ओतून त्याच्यावर आपण ती ही आमरस ओतणार आहोत आणि थोडं खायलाही ठेवलं आहे मी, कारण की ते मस्त लागतं खायला। आणि तुम्हाला तर माहिती आहे आंबा म्हणजे सर्वांचं किती फेवरेट आहे। तर बघूया आपण कसे करतात ते। मी फर्स्ट टाईम करते आणि मी कधी केलंही नाही ह्याच्या आधी, पण करायला खूप मजा आली, खूप जास्त। आईकडून शिकली कसं करायचं ते, तिने दाखवलं, कारण की त्यांना माहिती आहे कसं करायचं असतं ते। खूप मस्त झाले एकदम गोल गोल। आणि याच्यानंतर मग मी सुकट टाकलं। तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। लाईक आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। आणि असंच तुमचं प्रेम देत राहा। तुम्ही आंबे खा, कारण की आंब्यांमध्ये ते खरं स्वर्गसुख आहे। आणि तुम्हीही बनवा तुमच्या घरी आणि मला नक्की सांगा कसे झाले होते। थँक्यू सो मच।